तसा कोण आलं नाही फक्त. आवाज हॅलो, आवाज येतोय का? लोखंडे सर, आवाज येतोय का? त्यांना नाही कळत. त्यांना बोलता नाही. हां, ओके. हां, आवाज येतोय ना? ओके, मग सुरुवात करते मी. बहुजन नायक भूम या संस्थेच्या वतीने जी कोविड-19मध्ये लॉकडाऊनमध्ये जी व्याख्यानमाला सुरू केली आहे, त्या व्याख्यानमालेमध्ये आजच्या सत्रामध्ये मी अरुणा यशवंते काळे महिला आणि अंधश्रद्धा याविषयी संवाद साधणार आहे. तर बंधू आणि भगिनींनो, मी काही व्याख्यान वगैरे देणार नाही आहे, संवाद साधणार आहे तुमच्याशी. तर संवाद साधताना मी पहिल्यांदा माझी ओळख करून देते. मी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र या समितीची, या चळवळीची कार्यकर्ती आहे. आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीबद्दल थोडीशी माहिती सांगते, जी माहिती आहे तुम्हा सर्वांना, पण थोडी माहिती मी देते. या समितीची सुरुवात डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांनी 1985 साली याची सुरुवात केली या चळवळीची. आणि ही जी चळवळ आहे, ही आमची चळवळ 4 सूत्रांवरती कार्यरत आहे. तर त्यातलं पहिलं सूत्र जे आहे ते म्हणजे शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध. मग शोषण करणाऱ्या ज्या काही रूढी परंपरा अंधश्रद्धा असतील त्यांना विरोध करणं, हे आमचं पहिलं सूत्र. दुसरं सूत्र आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार, हे दुसरं सूत्र, जे आपल्या संविधानामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी आपलं एक नागरिकांचं आद्य कर्तव्य म्हणून लिहिलेलं आहे. हे आपलं दुसरं सूत्र. तिसरं सूत्र अनिसचं असं आहे की धर्मामधील असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींची चिकित्सा करणं, विधायक चिकित्सा करणं. आणि चौथं आहे ते म्हणजे समविचारी संघटनांना जोडून घेणं. या 4 सूत्रांच्या आधारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती काम करते. आता ही जी 4 सूत्रं आहेत, ही 4ही सूत्र आम्ही संविधानाला अधीन राहून, संविधानाशी आमची बांधिलकी आहे, त्याला अधीन राहून आम्ही हे काम करत असतो. त्यामुळं अंधश्रद्धा निर्मूलन समिती कधीही अविवेकी विचाराने, कुठल्याही प्रकारच्या अग्रेसिव्हपणे, जहालमतांनी आम्ही कधीही कोणत्याही प्रकारचा वैचारिक किंवा अविवेकी विचाराने वैचारिक हल्ला करत नाही, किंवा आम्ही कुठलंही नुकसान सार्वजनिक मालमत्तेचं करत नाही. आता हे सांगायचं कारण असं की सध्या एक पोस्ट व्हॉट्सअपवरती व्हायरल होती आहे की ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी जी आहे आळंदीला, तर ती काहीतरी 1972 साली म्हणे कुणीतरी अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी ती समाधी उखडण्यासाठी आले होते वगैरे, अशी काहीतरी पोस्ट ती फिरत राहते. तर मला एवढ्यासाठीच हे क्लिअर करायचं आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना 1985ला झाली. 72 साली आमची समिती चळवळीचं काम करत नव्हती. आणि त्या काळी मला एकाने उत्तर दिलं, त्यातल्या ज्यांनी पोस्ट केली त्यांनी, की महाराष्ट्र विज्ञान परिषद त्यावेळेला अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करत होती असेल, त्यावेळेला ते करत असतील, त्यांच्या लोकांनी कदाचित हे केलं असेल. पण आज ही पोस्ट फिरवताना याच्यामध्ये असा उल्लेख होत नाही की ती मराठी विज्ञान परिषदेने चालवलेली चळवळ होती म्हणून. तर तिथे फक्त अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांनी असा उल्लेख केल्यामुळे काय होतं, आज सगळीकडे महाराष्ट्रातच नव्हे तर भारतात आणि भारताबाहेर देखील दाभोळकर सरांच्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं नाव सगळीकडे आहे. आणि मग त्यामध्ये गफलत होती लोकांची समजण्यामध्ये. तेव्हा बंधू आणि भगिनींना माझी नम्र विनंती आहे की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती असं आमच्या समितीचं नाव आहे. आणि त्या समितीच्या नावाने जर काही गोष्ट असेल तर ती पारखून घ्या. आता माहीत नाही लोकांचा काय त्यामागे, त्या पोस्ट फिरवण्यामागे उद्देश आहे. खरं तर आमची अंधश्रद्धा निर्मूलन समिती आपल्या संत परंपरेचाच वारसा पुढे घेऊन प्रबोधनाचं काम चालवते आहे. असो, तुकाराम महाराजांनाही मंबाजींनी त्रास दिला, त्याच पद्धतीने समाजात काही मंबाजी आहेत. तर यासाठी मला थोडीशी ही आमच्या अनिसची प्रस्तावना करावीशी वाटली तुमच्याशी संवाद साधताना, आणि म्हणून मी ती केली. मी आता माझ्या विषयाकडे वळते की अंधश्रद्धा आणि
महिला. आता काही जणांना असा प्रश्न पडतो, म्हणजे कधी तरुणींमध्ये जर आपण मी बोलायला गेले तर तरुणी मला प्रश्न करतात की मॅडम अंधश्रद्धा आणि महिलाच का, अंधश्रद्धा आणि पुरुष का नाही? तर त्याची मला पहिल्यांदा मी माझ्या या जे मी संवाद साधणार आहे तुमच्याशी त्या विषयाच्या बाबतीत थोडीशी मी फोड करून सांगते की महिला आणि अंधश्रद्धा हे का बरं आपण घेतलेलं आहे, हेच नाव का घेतलेलं आहे. तर त्याची कारणं दोन आहेत. एक म्हणजे मी जैविक आणि मानसशास्त्रीय कारण सांगते. पहिलं की महिला ज्या आहेत, तर महिला समस्त संपूर्ण मानवजात, या मानवजातीच्या मेंदूचे जैविकदृष्ट्या आपला जो मेंदू आहे त्या मेंदूने आपण काम करतो, विचार करतो, विचार प्रक्रिया मेंदूमध्ये घडत असते. हा जो मेंदू आहे या मेंदूचे 3 भाग आहेत. आता या ज्या मेंदूचे 3 भाग आहे, आपल्याला 2 भाग माहिती आहेत, एक मोठा मेंदू आणि एक छोटा मेंदू. जैविकदृष्ट्या याचे 3 भाग आहेत. 3 भाग कोणते? तर विचार करणारा, विवेकी विचार करणारा हा मेंदूचा जो भाग आहे, हा भाग मोठा मेंदू. नंतर एक मेंदू असा आहे की ज्याचा भाग हा भावनात्मक विचार करतो. भावनिकदृष्ट्या तो खूप संवेदनशील असतो. म्हणजे ज्यावेळेला भावनिक ज्या काही आपल्या राग, आनंद आपण व्यक्त करतो, ज्या आपल्या भावना, चीड वगैरे, द्वेष वगैरे, या सगळ्या मत्सर, या सगळ्या भावना ज्या व्यक्त होतात, त्या व्यक्त होताना त्याच्याबद्दलची विचार प्रक्रिया ह्या मेंदूच्या भागात घडते. आणि तिसरा भाग आहे तो म्हणजे उपजत प्रवृत्तींचा. कारण मानव हा काय आहे, तर प्राणी आहे. इतर प्राण्यांसारखाच या सृष्टीतला एक प्राणी आहे. त्या प्राण्यांची जी पूर्वीचा जो मानव होता त्याची जी उपजत वृत्ती आहे, त्या वृत्तीने विचार करणारा पण आपला एक मेंदूचा भाग आहे. तर अशा या भागामध्ये काय होतं, हे 3 भाग आहेत. महिलांमध्ये काय होतं, या 3 भागांपैकी ज्या वेळेला कोणतीही समस्या समोर येते त्यावेळेला प्रत्येक मनुष्य हा ती समस्या सोडवण्यासाठी विवेकी विचाराचं काम करत असतो. पण महिलांमध्ये थोडासा भाग असा होतो की त्या खूप संवेदनशील आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे की जगातल्या आपल्या मानवजातीतली महिला, स्त्रिया या संवेदनशील आहेत, भावनिक जास्त आहेत. आणि तो त्यांचा मेंदूचा जो भाग आहे तो जास्त कार्यरत असतो. आणि त्यामुळे काय होतं की एखादी समस्या पटकन समोर आली किंवा एखाद्या समस्येने खूप त्या ग्रस्त झाल्या की वैचारिक विवेकी विचार करणारा मेंदू हा काय होतो, काम करणं थांबवतो. आणि भावनात्मक दृष्टिकोनातून विचार करणारा जो मेंदू आहे तो सगळ्या भावनांचं प्रगटीकरण करत असतो. आणि त्यावेळेला मग भावनेच्या आहारी जाऊन अविवेकीसुद्धा पावलं उचलली जातात समस्या सोडवण्यासाठी. आणि मग अशा वेळेला महिला आपली समस्या सोडवण्यासाठी मग एखाद्या अंधश्रद्धेला बळी पडतात. तर हे झालं मानसशास्त्रीय आणि जैविक कारण. दुसरं कारण आपल्याला माहिती आहे महिलांच्या बाबतीत की आपल्या महिलांच्या बाबतीमध्ये कायमच समाजाने दुय्यम स्थान दिलेलं आहे. आणि दुय्यम स्थान दिलेलं असल्यामुळे बरीचशी बंधनं ही पूर्वीपासून आपल्यावरती लादली गेलेली आहेत. सर्वांना माहिती आहे अजूनही चूल आणि मूल यामध्ये कितीतरी स्त्रिया अडकलेल्या आहेत. आणि मग त्यांना सतावणाऱ्या समस्या, मग त्यामध्ये या तर सामाजिक समस्या आहेत, कौटुंबिक समस्या आहेत, सामाजिक समस्या, कौटुंबिक समस्या, त्याचबरोबर त्यांच्या स्वतःच्या आरोग्याच्याही समस्या आहेत. अनेक स्त्रियांना आपलं प्रगती करून घेत असताना, आपला विकास करून घेत असताना बऱ्याच ठिकाणी त्यांना संघर्षाला तोंड द्यावं लागतं. आणि मग या संघर्षामुळं, त्या संघर्षातनं त्यांची भावनिक आंदोलनं होतात. आणि मग त्यातनं विवेकी मार्गाने विचार करून रस्ता शोधण्याऐवजी त्या अंधश्रद्धेला बळी पडतात. आणि याची संख्या महिलांची जास्त आहे, कारण त्रास महिलांनाच जास्त होतो. आणि त्यामुळं महिला आणि अंधश्रद्धा हा विषय आजच्या आपल्या संवादाचा आहे. आता मी पुढे जाते. आता हा जो आपला विषय की एवढ्या महिलांना समस्या ज्या आहेत त्यांना सामोरं जावं लागतं, तेव्हा ह्या समस्यांना सामोरं जावं लागताना मला सख्यांना असं विचारायचं आहे की सख्यांनो, या समस्यांना सामोरं जाताना आपण एवढं घाबरून कसं चालेल बरं? कारण आपण एक अख्खं कुटुंब सांभाळतो. त्या कुटुंबामध्ये आपण आई असतो, पत्नी असतो, बहीण असतो, आपण कुणाची मैत्रीण असतो, मुलगी असतो, आणि सगळ्या जबाबदाऱ्या, सून असतो, सगळ्या जबाबदाऱ्या आपण लिलया पार पाडत असतो. आणि मग त्या पार पडत असताना येणाऱ्या समस्यांना आपण का बरं घाबरून जातो, का बरं गांगरून जातो? न गांगरता, न घाबरता त्यांच्याशी आपण सामना केला पाहिजे. मानसशास्त्रामध्ये असं म्हटलं जातं, मी जे तिसरा मेंदू म्हटलं ना, उपजत वृत्ती, ती जी उपजत मेंदूची वृत्ती असते, समस्येसमोर आली तर 3 गोष्टी आपल्या मनामध्ये येतात. त्या 3 गोष्टींचा विचार उपजत वृत्तीने होतो. एक फ्लाईट म्हणजे समस्येपासून पळून जाणं. दुसरं आहे फाईट म्हणजे समस्येशी 2 हात करणं, संघर्ष करणं. आणि तिसरं आहे की फेस करणं, समस्येला सामोरं जाणं, लढणं तिच्याशी. आणि
पळून जाणं हे मार्ग असतात उपलब्ध. आता हे उपजत मार्ग आहेत. जेव्हा आपण आधी काळात मानव जे होते त्यावेळेला ह्या उपजत प्रवृत्ती आहेत प्राण्यांच्या. मग त्या उपजत प्रवृत्तींपैकी आपण समस्येला सामोरं जाऊन तिच्याशी संघर्ष करून आपली समस्या आपण सोडवू शकतो. त्यासाठी भले आपल्याला आणखीन कोणाची मदत घ्यावी लागली. आणि समाजामध्ये भरपूर परिवर्तनाच्या काम करणाऱ्या चळवळी आहेत, महिलांबद्दल काम करणाऱ्या चळवळी आहेत, कायदे आपल्या बाजूने आहेत. तुम्हाला तर माहिती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये महिलांना कितीतरी अधिकार आणि हक्क दिलेले आहेत. त्याचा आपण अभ्यास केला पाहिजे. त्याच्यात मार्फतही आपण आपल्या समस्या निवारण करू शकतो. बरोबर आहे की नाही? आता मला सांगा की आपली सावित्रीमाई त्यावेळेला जर शिकलीच नसती, किती त्रास झाला सगळ्यांना माहिती आहे. सावित्रीमाईने किती सहन केलं. पण त्या माईंनी सहन केलं म्हणून आज मी तुमच्यासमोर बोलू शकते, तुम्ही मला ऐकू शकताय, एकमेकींशी आपण बोलू शकतो, संवाद साधू शकतो, लिहू शकतो, वाचू शकतो, आपली वैचारिक पात्रता पण वाढवू शकतो शिक्षणाच्या माध्यमातून. त्यावेळेला जर सावित्रीमाई समस्येशी लढल्या नसत्या, 4 हात केले नसते, घाबरल्या असत्या, तर आज काय झालं असतं बरं? आज आपण कुठे असतो? घरातल्या एखाद्या कोनाड्याच्या अंधाराच्या स्वयंपाकघर नावाच्या खोलीमध्ये कोंडलं गेलो असतो. बरोबर आहे ना? म्हणून आपण आपल्या समस्यांशी लढलं पाहिजे. जिजाऊ जर नसती आणि जिजाऊनी जर भावनिकदृष्ट्या विचार केला असता की कशासाठी माझा मुलगा एकुलता एक मुलगा मी कशासाठी देऊ, राजा कशासाठी बनवू, किती धोके होते. पण नाही, संपूर्ण समाजासाठी एक त्यांचा हक्काचा राजा, जो त्यांचे हक्क देणारा, त्यांना समजून घेणारा, त्यांना सांभाळणारा, पालन करता, पोषण करता राजा हवा होता. म्हणून जिजाऊने आपला मुलगा दिला, त्यांना तयार केलं, शिवाजी राजांना तयार केलं. जिजाऊने हा विचार केला नसता तर, रमाईनं जर विचार केला नसता की माझ्या संसाराचं एवढं दारिद्र्यामध्ये रमाईनं कष्ट काढले, रमाईचे कष्ट सर्वांना माहिती आहेत, त्यावेळेला रमाई जर बाबासाहेबांच्या पाठीशी उभी राहिली नसती तर आज ही घटना असती, आज आपली लोकशाही अस्तित्वात असते की ज्या लोकशाहींना आपल्याला बरेच अधिकार आणि हक्क दिलेत, माणूस म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिले. हा विचार थोडासा आपण केला पाहिजे. भावनेच्या आहारी न जाता आपण थोडा विवेकाने विचार केला पाहिजे. मेंदूच्या त्या भागाला आपण गप्प बसवलं पाहिजे आणि विवेकाने विचार करणाऱ्या मेंदूला म्हटलं पाहिजे, कर विचार, समस्येशी मी लढू शकते. सख्यांनो, जेव्हा मानवाची उत्पत्ती या पृथ्वीवरती झाली त्यावेळेला तुम्ही इतिहास जर वाचलात तर त्यावेळेला जेव्हा मनुष्य टोळीने राहू लागला, प्रजोत्पादन करू लागला, त्यावेळेला त्या टोळीचं नायकत्व, पुढारपण ह्या स्त्रियाच करत होत्या. बाहेर जाऊन जंगलात जाऊन शिकार करून आणणं आपल्या टोळीतल्या लोकांसाठी, आपल्या मुलाबाळांसाठी स्त्रिया करत होत्या पुढाकारानं. आजही तुम्हाला माहिती आहे जंगलामध्ये ही उपजत वृत्ती सिंहामध्ये आहे. सिंह शिकारीला जाते, सिंह जात नाही, सिंह मुलं सांभाळत असतो. मग स्त्रियांमध्ये एवढी ताकद आहे, मानसिक एवढी ताकद आहे, बौद्धिक एवढी ताकद आहे, तर त्या ताकदीचा आपण वापर नको का करायला? आपण भावनेच्या आहारी न जाता समस्येशी लढताना वैचारिक पद्धतीने, विवेकी विचारांनीच आपण याचा लढा द्यायला हवा. मग त्यासाठी आपण तयार झालं पाहिजे. बरोबर? मग ह्या ज्या आपल्या समस्या आहेत त्या समस्या एक एक आपण सोडवू शकतो समस्या. त्यासाठी मला म्हणावंच वाटतं 2 ओळी की या सर्व स्त्रियांनी, त्यावेळच्या महानायकांनी, आपल्या लोकांनी ज्यांनी कामं केली, त्यामुळं आज आपण एवढ्या सुस्थितीत आहोत की बुद्ध कबीर भीमराव फुले या धरतीवर जन्मले, बुद्ध कबीर भीमराव फुले या धरतीवर जन्मले, त्यांनी जनजीवन फुलविले ग शेजारीने सखे ग बाई. हे जनजीवन त्यांनी फुलवले, तेवढी ताकद त्यांनी आज आपल्याला दिली, लेखणीची ताकद त्यांनी आपल्याला दिली. तुकाराम महाराज म्हणतात ना, काय म्हणतात तुकाराम महाराज? शब्दांची सरतणे आम्हा घरी धन, शब्दांची सरतणे शब्दांची शस्त्रे यत्ने करू. मग हे शब्द, हे शस्त्र, हे आपल्याकडे खूप मोठं आहे. शिक्षणाचा हक्क आपल्याला मिळालेला आहे, त्यातनं हे शस्त्र आपण खूप चांगलं वापरू शकतो, शब्दांचं शस्त्र. आणि विवेकी विचार करण्यासाठी या वाचनाची, या शब्दांच्या रत्नांचीच आपल्याला गरज आहे. वाचन करणंही खूप गरजेचं आहे. आता या समस्यांमधून बाहेर पडायचं असेल तर बऱ्याच समस्या आहेत, बऱ्याच अंधश्रद्धा आहेत. आता या कोणत्या अंधश्रद्धांना स्त्रिया बळी पडतात? तर एक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही समस्या सुटत नसेल, आरोग्याची समस्या असेल, कौटुंबिक समस्या असेल, घरातली आर्थिक समस्या असेल, बऱ्याच विवंचना असतात. मग त्यासाठी कुठले बाबा, बुवा, गंडे, दोरे यासारख्या गोष्टींनी त्या सुटणार आहेत का समस्या? गंडे दोरे घालायला जातात, बाबा बुवांकडे जातात, कुठल्या आम्हा बापू यांच्याकडे जातात, समस्या सुटतात का? अंगात येण्याचे प्रकार घडतात. अर्थात तो भाग आपण नंतर पाहूयात की मानसिकदृष्ट्याही तो जरा कमकुवत असणाऱ्यांचा एक आजार आहे तो. पण कितीतरी गोष्टी आहेत की ज्या भूत, भानामती,
करणी करणं, असल्या गोष्टींवर आपण विश्वास ठेवतो. आता हल्ली तर काय ते लक्ष्मी यंत्र वगैरे असली यंत्र, आर्थिक परिस्थिती त्याने सुधारणार आहे का? आणि बाईच्या 5वीलाच पुजलेल्या काही ज्या परंपरागत गोष्टी आहेत, काही रूढी, जाचक रूढी आहेत, परंपरा आहेत, त्या तर आहेत, त्या अजूनही कमी होत नाही आहेत. काही ठिकाणी तर असं वाटतं की आपण 16व्या-17व्या शतकात जगतोय का? अशा सुद्धा केसेस आपल्याला ऐकायला मिळतात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या बाबतीमध्ये. आणि मग यात काही असणाऱ्या रूढी परंपरातून सुद्धा आपण बाहेर पडलं पाहिजे. हां, कारण काही गोष्टी अशा आहेत की रूढी परंपरांच्या नावाखाली आपल्यावरती लादलेल्या गेल्या आहेत. त्यातल्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगते की जे स्त्री म्हणून कुटुंब सांभाळत असताना उपवास तापास केले जातात, व्रतवैकल्य. आता पहा, श्रावण सुरू झाला. आता श्रावण सुरू झाला की एक 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 उपवास व्हायला सुरुवात होईल. आणि मग एक एक आता एक पौर्णिमा येऊन गेली, सावित्रीची वटपौर्णिमा. हां, तर विचार कसा न केल्यामुळं आपण त्याच गोष्टी कशा पुढे नेतो पहा, परंपरेने आलेल्या. आपण मागच्या पिढीने केल्या, त्याच्या मागच्या पिढीने केल्या, आईनं सांगितलं म्हणून पुढे मुलगी करत राहते, सून करत राहते. गंमत पहा आता यातली, विचार केला तर पहा, मी वटसावित्रीचं सांगते. पहा, वटसावित्रीची पौर्णिमा साजरी करतात सर्व सवाष्ण महिला. कशासाठी? तर 7 जन्म मला हाच नवरा मिळावा, हाच पती मिळावा. आता यातली गंमत एक थोडीशी, गंमत म्हणजे खरं तर ते दारुण वास्तव आहे पहा. ज्या महिलेचा पती दारू पिऊन तिला रोज मारत असेल, जो रोज मारून तिचा छळ करत असेल, मानसिक शारीरिक छळ करत असेल, तिला वाटेल का 7 जन्म माझा असाच छळ व्हावा आणि मला असाच नवरा मिळावा? हा थोडासा एक विचार करण्याचा भाग आहे. पण ती बिचारी, बाकीच्या महिला हे सगळं करतात आणि मी नाही केलं तर जग मला काय म्हणेल, समाज मला काय म्हणेल, मला वाळीत तर टाकणार नाहीत, किंवा घरातल्यांच्या जबरदस्तीमुळे तिला ते दिवसभर उपवास वगैरे करावा लागतो आणि मग ती पूजा वगैरे ती सगळी कर्मकांड करावी लागतात. हां, आता ह्यातला हा एक भाग झाला. दुसरा पहा, हरतालिका असते. हरतालिकेला आपण काय करतात या बायका? हरतालिकेला उपवास करतात. कशासाठी उपवास करतात? चांगला नवरा मिळावा मग, बरोबर. आता ह्या दोन्हीतली गोष्ट पहा की हरतालिकेला उपवास करताना आणि वटपौर्णिमेला की 7 जन्म हाच नवरा मिळावा, आणि हरतालिकेला चांगला नवरा आणि त्याला भरपूर आयुष्य मिळावं असं त्यांची इच्छा असते महिलांची. त्यासाठी त्या हे करतात. आता पहा, तुमच्या नवऱ्याला जर भरपूर आयुष्य मिळायचं असेल तर तुम्हाला आधी मरावं लागेल, बरोबर. त्यांना भरपूर आयुष्य मिळालं म्हणजे ती 100 वर्ष जगतील, 200 वर्ष, माहीत नाही, कदाचित तुम्ही आधी जाल, तुम्ही त्यांच्याबरोबरीनं तितकी वर्ष जगाल की नाही याची काही गॅरंटी नाही. तुम्ही जर आधी गेला, गंमत पहा, तुम्ही आधी गेला की आपल्याकडे म्हटलं जातं पुनर्जन्म, म्हणजे पुढच्या जन्मात तुम्हाला हवा आहे की नाही नवरा, 7 जन्म. तुम्ही आधी गेलात, पुढच्या जन्मी तुम्ही लवकर जन्माला याल. तुमचे पती मागून आलेत, नंतर ते नंतर जन्माला येतील. आणि आपल्याकडे नवरा वयाने लहान असतो का? वयाने मोठा असतो. म्हणजे पद्धत अशीच आहे समाजामध्ये की नवरा वयाने मोठा असावा. मग चालेल का असं जर झालं तर? किती विरोधाभास आहे पहा. एका बाजूला आपण नवऱ्यासाठी खूप मोठं आयुष्य चिंतायचं आणि दुसऱ्या बाजूला आपण 7 जन्म तोच नवरा मिळावा म्हणायचं. पण या दोन्हींचा आपण विचार केला विवेकी दृष्टीने तर किती गफलत होते पहा. आणि आपण विचारच करत नाही. अशीच एक गोष्ट आहे छोटीशी, मी 2 मिनिटात ती गोष्ट सांगते पहा. गोष्ट अशी आहे की अशी गंमत आहे त्या गोष्टीमध्ये पहा की एका ठिकाणी एका खोलीमध्ये माकडं बंद असतात आणि त्या माकडांना बाहेर जाण्यासाठी कुठेच जागा नसते. फक्त कौलामध्ये एक कौल फक्त वरचं काढलेलं असतं आणि शिडी लावलेली असते. आणि हा प्रयोग जो आहे तो मानसशास्त्रीय प्रयोग आहे, मी तो सांगते. त्यातनं बाहेर पडायचा माकडांनी प्रयत्न केला की त्यांच्या अंगावरती पाणी ओतलं जातं. मग माकडं त्या पाण्याला घाबरून पुन्हा खाली येतात, पुन्हा शिडीवर चढतात, पुन्हा पाणी ओतलं जातं, पुन्हा ती खाली येतात. त्यामुळे ती माकडं वर चढायचा प्रयत्न करत नाहीत. म्हणजे सुरुवातीला करतात, नंतर दमतात, बाहेर जाण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यानंतर त्याच माकडांची पुढची पिढी येते, काही दुसरी माकडं त्यात टाकली जातात. आता काय करतात, पहिल्या माकडांमधली 2 माकडं काढली जातात आणि तो अनुभव घेतलेली 2 माकडं तिथे ठेवतात आणि नवीन माकडं याच्यामध्ये ॲड केली जातात. तेव्हा ती नवीन माकडं सुद्धा वर चढायला लागतात. तेव्हा पाणी टाकलं जातं, ती माकडं पुन्हा खाली येतात. नंतर ती माकडं ऑब्झर्व करतात की ही पहिली माकडं जी आहे ती वर शिडी चढत नाहीत आणि ही माकडं शिडी चढायला लागली की ती माकडं त्यांना शिडी चढू देत नाही, खाली ओढतात. हे असं का करतात ह्या माकडांच्या लक्षात येत नाही की ही आधी जी माकडं आपल्याला खाली का ओढतात. जेव्हा ती स्वतः अनुभव घेतात की पाणी पडतंय म्हणून ही खाली ओढत आहेत, म्हणून ती माकडंसुद्धा वर चढायचा प्रयत्न करत नाहीत. त्याच्यानंतर यातलं जुन्या माकडातलं एक माकड आणि ह्या नवीन माकडातलं एक माकड काढून ठेवलं जातं. पुन्हा नवीन माकडं त्यात टाकली जातात. आता पुन्हा नवीन माकडं जेव्हा टाकली जातात तेव्हा शिडी चढण्याचा प्रयत्न ती माकडं जेव्हा करायला लागतात तेव्हा ही माकडं त्यांना चोपून काढतात, शिडीत चढू देत नाहीत.
मग त्या माकडांच्या असं लक्षात येतं की अरे वर शिडी चढायला लागलं की हे आपल्याला मारतात, म्हणजे आपण हे करायचं नाही आहे, शिडी चढायची नाही आहे. पण शिडी का चढायची नाही आहे याचा अनुभव त्यांना आलेला नाही. मग हे असंच चाललेलं आहे की अनुभव नाही, माहिती नाही, हे का करायचे हा प्रश्नसुद्धा विचारला जात नाही की का करायचे, कशासाठी करायचे, यातनं काय होणार आहे, जे साध्य आहे त्याची चिकित्साच होत नाही. मग हे घडणं खूप गरजेचं आहे. मग मला सांगा सख्यांनो, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला विवेकाने विचार करणं गरजेचं आहे की नाही. आता दुसऱ्या अंधश्रद्धेबाबतीत मी बोलते की जे गंडे दोरे किंवा बाबा बुवांकडे काही समस्या निवारण्यासाठी महिला जातात. आता किती केसेस आपण पाहिले की या बाबतीमध्ये जेव्हा महिला अशा बाबा बुवांच्या मागे जातात आपल्या समस्या सोडवण्यासाठी, त्याचं निराकरण होण्यासाठी, उपाय शोधण्यासाठी, आर्थिक त्यांचं नुकसान तर होतंच, त्यांचं शारीरिक शोषणही होतं, मानसिक शोषण होतं. कितीतरी गोष्टी आत्ताच मागच्या महिन्यामध्ये आपण पाहिल्या 2 पेपरला आलेल्या बातम्या की तरुण अशी काही मंडळी आहेत की जे बाबा बुवा म्हणून सांगतात आणि तरुणींचं एका घरातल्या तर 4 मुलींचं अगदी 17 वर्षापासूनच्या त्या 10 वर्षापर्यंतच्या मुलींपर्यंत या माणसाने शोषण केलं. का तर त्यांच्या आईवडिलांना, त्या मुलींच्या आईवडिलांना मुलगा नव्हता आणि मुलगा व्हावा म्हणून. म्हणजे या पद्धतीनं हे घटना आज 21व्या शतकात सुद्धा घडत आहेत. त्याच घरामध्ये जर ती जी स्त्री आहे की जिला या 4 मुली आहेत तिने विरोध केला असता की नको आहे मला मुलगा, माझ्या मुलीसुद्धा ह्या ज्या माझ्या पंथी आहेत, वंशाचा दिवा काही गरजेचं नाही, या 4 आहेत, या 4 जणी खूप यांचा प्रकाश, ज्ञानाचा प्रकाश पाडतील आणि ह्यापुढे आपल्याला सांभाळतील. आजकाल मुली सांभाळतात आईवडिलांना. ती थोडीशी जर बाई थोडी सक्षम असती, विवेकी विचार करणारी असती तर आपल्या मुलींचं असं शोषण तिने होऊ दिलं असतं का? नसतं होऊ दिलं. ह्या गोष्टींचा थोडा विचार करणं खूप गरजेचं आहे. विवेकाने विचार करणं गरजेचं आहे की आपण जे पाऊल उचलतोय, की ज्या अंधश्रद्धेच्या आपण आहारी जातोय, ह्या गोष्टी, गंडे दोरे काय देतात हे गंडे दोरे? काही मिळत नाही यातनं. त्यासाठी आपण ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सख्यांनो, की यासाठी मी तुम्हाला 2 वाक्य ऐकवीन की देवाच्या नावावर जे करती छूमंतर ते भरती आपली घर ग शेजारीण सखे ग बाई, ते भरती आपली घर ग शेजारीण सखे ग बाई. पहा हे बाबा बुवा कसे श्रीमंत होत जातात, गरिबांना लुटून, त्यांचं शोषण करून, आर्थिक शोषण, मानसिक शोषण आणि शारीरिक शोषण स्त्रियांचं करून. आणि असे कितीतरी आपल्याला उदाहरणं माहिती आहेत. आज बरेच जेलमध्ये सुद्धा आहेत. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जेव्हा जादूटोणा विरोधी कायदा केला त्या कायद्याअंतर्गत सुद्धा कितीतरी शेकडो बाबांना अटक झालेली आहे आणि ह्या कायद्यामुळे संरक्षण मिळतं आहे आपल्याला. मग अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये आपण, हा थोडासा विचार करा सख्यांनो की यामुळं काय घडत जातं. म्हणून त्यासाठी थोडा विचार करणं, या समस्यांशी लढण्यासाठी आपली मानसिक आणि बौद्धिक ताकद ही वाढवणं खूप गरजेचं आहे. मग आता ही आपली जी मानसिक बौद्धिक ताकद आहे, ही आपली मानसिक बौद्धिक ताकद कशानं वाढणार आहे? शिक्षणानं वाढणार आहे. कौटुंबिक समस्यासुद्धा ज्या आहेत की आता जी मगाशी मी उदाहरण दिलं की मुलगा नाही म्हणून अंधश्रद्धेला बळी पडल्या. आता मुलगा नाही म्हणून आता तुम्ही मला सांगा, गंडे दोरे बांधून बाबा बुवांकडे जाऊन अंगारे दुपारी करून किंवा जी काही कर्मकांड आहेत अशा प्रकारचे कर्मकांड करून, नवस वगैरे असं करून मुलगा प्राप्त होणार आहे का? तुकाराम महाराज सुद्धा म्हणतायत ना, आपल्याला माहिती, तुकाराम महाराजांनी सुद्धा सांगितलेलं आहे की 900 पुत्र कन्या जर होती तर का करणे लागे पती. जर उपवासा नवसामुळं जर मुलगा होत असेल, जर मुलगा तुझला हवा तू नवस करशी तवा, जर मुलगा तुझला हवा तू नवस करशी तवा, मग नवरा कशाला हवा ग शेजारीण सखे ग बाई. साधी गोष्ट आहे, साधी, अगदी कुणालाही कळण्यासारखी गोष्ट आहे. या सगळ्यांना माहिती आहे जीवशास्त्रानुसार मूल होणं ही प्रक्रिया कशी होते. ती कुठले मुलगा किंवा मुलगी होणं कुणाच्याही हातात नाही ना, कुणाच्याही हातात नाही. ती 50% शक्यता असते मुलगी किंवा मुलगा होईल, हे कुणाच्याही हातात नाही. मग आपण तरीसुद्धा म्हणजे स्त्रियांवरती हे जे रूढी परंपरेने डोक्यामध्ये भूत घातलेलं आहे की मुलगा हा वंशाचा दिवा, हेच डोक्यात घातलं आहे आणि त्यामुळे पिढ्यानपिढ्या हे पुढे चालत आले. बरं, स्त्रियांनीच, काही स्त्रिया हे मान्य करतातच असं नाही, त्या मान्य करत नाहीत, पण घरातल्यांचा, समाजाचा दबाव असतो त्यांच्यावरती, त्यामुळे या गोष्टीला त्या बळी पडतात. म्हणून मला माझ्या काही बंधूंना सांगावं असं वाटतं की तुमची सहचारिणी आहे, मुलगा काय मुलगी काय, समानता, स्त्री पुरुष समानता आपल्या घटनेतलं एक
हे कलम आहे ती पाळा, स्त्री पुरुष समानता. आजकाल मुली कुठेही कमी नाही आहेत, कुठेही कमी नाहीत, कुठल्याही क्षेत्रात कमी नाही आहेत. मग त्या गोष्टीचा विचार करा. मुलीही आजकाल सगळं सांभाळतात, आईवडिलांना सांभाळतात, त्या शिकतात, आपल्या पायावर उभे राहतात, स्वतःची जबाबदारी घेतात, सर्वांची जबाबदारी, अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी त्या पेलतात. मग कशासाठी हा अट्टहास? म्हणून ते आपल्या तुकाराम महाराजांनी सांगितले ना, ते लक्षात घ्या ना. कशासाठी अंधश्रद्धेच्या आहारी जाता आणि मुलगा हवा या अट्टहासापायी आपलं आर्थिक आणि मानसिक आणि शारीरिक शोषण करून घेतात. स्त्रियांचं शारीरिक शोषण होतं. त्यामुळं यासाठी स्त्रिया अंधश्रद्धेला बळी पडू नयेत. यासाठी मला माझ्या बंधूंना विनंती आहे की त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहा, त्यांना खूप आधार द्या, धीर. त्यांच्या पाठीशी तुम्ही ठाम उभे राहिलात तर त्या आपला संघर्ष नक्कीच यशस्वीपणे पार पाडतील. आपण एक वाक्य म्हणतो पहा, यशस्वी पुरुषाच्या मागे, प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे स्त्रीचा हात असतो. मग एखादी समस्या स्त्रीला भेडसावत असेल, त्रास देत असेल, तर तिच्यातनं बाहेर पडण्यासाठी त्यांच्या घरात असणाऱ्या वडील, भाऊ, पती या पुरुषांनी तिला आधार द्यायला नको का? तिच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायला नको का? राहा ना उभे, तेव्हा ती संघर्ष करेल. म्हणजे संघर्ष करणाऱ्या प्रत्येक स्त्रीच्या मागे एक पुरुष असतो अशी म्हण येईल पुढे, आणि काय हरकत आहे यायला? तिच्या पाठीमागे ठाम उभे राहा. तेव्हा मला स्त्रियांना, सख्यांना एवढंच सांगायचं की सख्यांनो, तुम्ही कुठल्याही अंधश्रद्धांच्या आहारी जाऊ नका, कुठले नवस उपवास तापास करू नका, गंडे दोरे कुठले बांधू नका, बाबा बुवा भगत ह्या मंडळींच्या मागे जाऊ नका. काही मिळत नाही यांच्या मागे जाऊन, त्रासच सहन करावा लागतो. पुढे मी तुम्हाला असं सांगेन की आता एक उदाहरण तुम्हाला सांगते. एक मगाशी ज्या अंधश्रद्धेच्या बाबतीतलं आलं त्यातलं आणखीन एक अंधश्रद्धा की अंगात येणं. आता अंगात येणं हा प्रकार जर तुम्ही पाहिला असेल तर 100मध्ये 100 टक्केवारीच्या हिशोबात आपण बोललो तर 100मध्ये 70 ते 80% अंगात येणं हे महिलांच्या बाबतीत घडतं. काही पुरुष असतात पहा, कुठे काय ते चालू असतात, पूजा बिजा काही कर्मकांड जेव्हा जे काही चालू असतं त्यावेळेला 80% तिथे महिलांची संख्या, अंगात आलेल्या महिलांची संख्या असते आणि 20% पुरुषांची असते. मग इथे पण स्त्रियांचं कशासाठी यांची संख्या जास्त? त्याच्या मागची कारणं पण आहेत अशी पहा, 2. एक कारण असं आहे की जे मानसशास्त्रीय कारण आहे की काही महिला या मानसिकदृष्ट्या, जसं मी म्हटलं, भावनिक असतात खूप स्त्रिया, पण हळव्या पण खूप असतात. आणि जेव्हा मानसिकदृष्ट्या त्या कमकुवत हळव्या असतील त्या वेळेला त्या महिला, जे आजूबाजूचं वातावरण असतं त्या वातावरणामध्ये जो एक नाद असतो, ती लोक वाद्य वाजवत असतात, त्या वाद्यांचा एक नाद घुमत असतो आणि त्या नादाच्या तालावरती या स्त्रियांचं मन डोलायला लागतं आणि मग या स्त्रिया त्याच्यावरती त्या भान विसरतात हळूहळू त्या नादामध्ये आणि मग त्या ज्या पद्धतीने त्या नादावरती, त्या तालावरती डोलायला लागतात त्याला आपण म्हणतो अंगात आलंय. आता हे एक थोडासा मानसिक कमकुवतपणा, आजाराचं एक थोडंसं लक्षण आहे. दुसरं कारण असं आहे पहा की बऱ्याचशा यातल्या जर स्त्रिया तुम्ही पाहिल्या त्या 80% मधल्या एक 5% स्त्रियांना ह्या मानसिक दृष्टिकोनातून त्या या मानसिक आजारामुळं थोडंसं ह्या क्रिया त्यांच्याकडून घडतात. पण 75% स्त्रिया ज्या असतात या कुठल्या ना कुठल्या तरी या अत्याचाराला बळी जात असतात, त्यांना त्रास सहन करावा लागत असतो. आणि मग त्यातल्या काही स्त्रिया काय करतात की या त्रासापासून मुक्तता मिळण्यासाठी, कारण त्यांनी पाहिलेलं असतं ज्या स्त्रीच्या अंगात येतं त्या स्त्रीला देवी समान मानलं जातं, देवी केलं जातं तिला. मग ती काय म्हणते ते सर्वजण ऐकतात, तिच्या विरोधात कोणी जात नाही. अगदी तिला छळणारी सासू जरी असेल तरी अंगात आल्यावर तिच्या पाया पडते, हिने पाहिलेलं असतं. आणि म्हणून ती आपली सुटका या समस्येपासून करण्यासाठी हा एक पर्याय निवडतात की अंगात आलं की लोक त्रास देत नाहीत, घरातली पण लोक त्रास देणारी 4 हात लांब राहतात. एक छोटासा अगदी एक प्रसंग मी सांगते माझ्या अनुभवातला की माझी एक विद्यार्थिनी होती आणि त्या विद्यार्थिनी एकदा मी अंधश्रद्धेविषयी बोलत असताना हा मुद्दा सांगितला. त्यानंतर तिनं मला सांगितलं की थोडंसं मॅडम आमच्या घरी याल का, माझ्या चुलत बहिणीला तिच्या अंगात येतं. म्हटलं वय काय तिचं? ती म्हणाली 15-16 वर्ष वय आहे तिचं आणि म्हणजे 9वी-10वीला होती मुलगी आणि तिच्या अंगात येतं आणि एका ठराविक काळात येतं माहे, ते अमावस्या पौर्णिमा वगैरे काय असतं तेव्हा. तर असं का होत असेल? मग तिला काय समस्या असेल, तिला मानसिक काही प्रॉब्लेम असेल का, किंवा तुम्ही सांगितलं तसं काही असेल का घरात? तर असं कोणी काही त्रास देत नाही, घरामध्ये वातावरण असं नाही आहे काही. म्हटलं ठीक आहे आपण भेटूयात नंतर तिला. एकदा सहज गावात मी त्यांच्या गेले आणि तिच्या घरी गेले भेटायला म्हणून तिला.
आणि तिच्या त्या बहिणीला मी भेटले. एक 2-3 मीटिंग तिच्याबरोबर आम्ही घराबाहेर केल्या, म्हणजे घरातल्यांना माहीत नव्हता, माझ्या विद्यार्थिनीच्या मदतीने. तेव्हा थोडंसं असं लक्षात आलं की त्या मुलीच्या घरच्यांनी, मुलगी अभ्यासात हुशार, तिला अभ्यासाची आवड, तिला खूप शिकायचं होतं, पण मुलीच्या घरच्यांनी तिच्या आतेभावाशी तिचं लग्न ठरवलं होतं. आणि त्यांचं असं म्हणणं होतं की 10वी पास झाली की तिचं लग्न करून द्यायचं. तिला मात्र ते करायचं नव्हतं. मग पर्याय काय शोधायचा? मुलीनं हा पर्याय निवडला होता. म्हणजे या ज्या समस्या आहेत, या समस्यांची लढताना जेव्हा मुलींना मदतीचा कुठून हात मिळेल की नाही याची काही शाश्वती नसते, तेव्हा मुली असाही पर्याय, म्हणजे स्त्रिया हा पर्याय निवडतात. तर तुम्ही ते पाहिलं असेल की अंगात येणं वगैरे प्रकार हा काय घडतो, कसा घडतो. तर त्यावेळेला असं अंगात येणं वगैरे मुली करतात किंवा स्त्रिया करतात, हल्ली शिकलेल्यासुद्धा करतात. तर त्यांच्या ज्या समस्या आहेत त्या जाणून घेणं गरजेचं आहे. कुटुंब म्हणून, एक समाज म्हणून त्यांच्या समस्या जाणून घेणं खूप गरजेचं आहे. असे सुद्धा काही प्रसंग आहेत या अंधश्रद्धांच्या आहारी स्त्रिया जातात, त्यांच्या मागची ही कारणं आहेत. आणखीन एक उदाहरण तुम्हाला सांगते की अगदी 6वी-7वीतल्या मुली होत्या 2. त्या मुलींचं तर कारण वेगळंच होतं. ह्या मुलींच्या घरामध्ये घरातल्यांना भानामतीचा, करणीचा प्रकार असा त्यांना वाटत होता. कारण ह्या मुलींची पुस्तकं, शाळेचा ड्रेस गायब होत होतं. आता हे असं कसं घरातनं गायब होतं आहे? कपाटातनं मुलींचे कपडे गायब होत आहेत, शाळेचे ड्रेस, मुलींचे वह्या पुस्तकं गायब होत आहेत. हे असं का होतं आहे? मुलींच्या वस्तू गायब होत आहेत. आता हे का होतं आहे? घरातली माणसं जरा घाबरली, म्हणे हे कोणी चेटूक करतं आहे, करणी करतं आहे, काय करतं आहे? तर आमच्या अनिशच्या कार्यकर्त्यांना त्यांनी बोलवलं आणि सांगितलं. आमच्या अनिशच्या कार्यकर्त्यांनी जाऊन याचा छडा लावायचा प्रयत्न केला. काय घडतं आहे ते पहिलं पाहिलं. नंतर 2-3 त्यांच्याशी संवादाची सत्र केली घरी जाऊन, आणि एक घरातला माणूस संवाद साधून प्रत्येकाचं निरीक्षण केलं की नक्की काय समस्या आहे. आणि हळूहळू नंतर त्यांच्या लक्षात आलं की ह्या 2 मुलींच्या वागण्या बोलण्यातनं थोडंसं काहीतरी जाणवतं की ह्यांच्या वस्तू गायब होत आहेत, त्यांच्याच वागण्या बोलण्यात. लहान मुले आहेत त्यामुळे त्यांच्या वर्तनातनं पटकन कळतं आपल्याला की काहीतरी इथे गडबड आहे. आणि हळूहळू त्या गडबडीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. नंतर ह्या मुलींना त्यांच्या घरातनं त्यांच्या मामाकडे, मावशीकडे, नातेवाईकांकडे नेऊन राहण्याचा सल्ला दिला. त्या मुली तिथे गेल्या तर तिथनंही त्यांचे कपडे गायब व्हायला लागले, तिथनंही वह्या पुस्तकं गायब व्हायला लागली. नंतर ह्याचा शोध घेतल्यानंतर असं लक्षात आलं, त्यांच्या घरातल्यांनीच शोध घेतला, तेव्हा त्या मामाकडे, मावशीकडे, ज्यांच्याकडे त्या राहायला गेल्या होत्या नातेवाईकाकडे, त्यांच्या माळ्यावरती या मुलींनी गाठोड्यामध्ये आपले शाळेचे कपडे, पुस्तकं हे गाठोड्यात बांधून वर टाकलं होतं आणि गायब होतं. म्हणजे या मुलींना शाळेत जायचं नव्हतं. म्हणजे समस्या कुठे होती पहा, या मुलींच्या शाळेत समस्या होती. आणि त्यांनी अशा गोष्टीचा आधार घेतला, कारण त्यांना माहिती असणार की घरातली लोक अंधश्रद्धेवरती खूप विश्वास ठेवत आहेत, घाबरणार आहेत. म्हणजे मुलींनी आपली शाळा चुकवण्यासाठी हा पर्याय निवडला होता. आता तसं बघितलं तर काय त्यांच्या शाळेत समस्या होती? जर मुलांचा पालकांशी चांगला संवाद असता तर मुलींनी विश्वासानं घरातल्यांना सांगितलं असतं की अशी समस्या आहे शाळेत, तर आमच्या शाळेत तुम्ही या, शिक्षकांशी बोला. काय त्यांना कोणाची भीती वाटत असेल, अभ्यासाबद्दल शिक्षा होत असेल, काहीतरी समस्या असेल, मग हा संवाद जो आहे, हा संवादसुद्धा हळूहळू पहा पिढ्यांमधला, पालकांमधला आणि मुलांमधला कमी होत चालल्यामुळे सुद्धा अंधश्रद्धांचं प्रमाण कसं वाढत चाललं आहे. तेव्हा ह्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे. माझ्या सख्यांना मला आणखीन एक सांगावंसं वाटतं की सख्यांनो, अंधश्रद्धा निर्मूलन होण्यासाठी आपण स्वतः लढा देणं खूप गरजेचं आहे. कारण समस्या आपली आहे, आपल्याला भरपूर समस्या आहेत, त्या समस्या आपल्याला सोडवायच्या आहेत. त्या सोडवण्यासाठी विवेकाने विचार करण्यासाठी आपणच आपल्याला उन्नत करणं, प्रगत करणं हे गरजेचं आहे. मग उन्नत आणि प्रगत आपल्याला व्हायचं असेल तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे? मी आमच्या अन्वेषाचं दुसरं सूत्र आपल्याला सांगितलं, आणि ते दुसरं सूत्र असं होतं की वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार. मग आता हा वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? आता याचा प्रचार आणि प्रसार म्हणजे आम्ही काय करतो? तर हे जे आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार. तर वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे काय? तर अगदी साध्या भाषेत की जेवढा पुरावा तेवढा विश्वास. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत आपल्याला जेवढा पुरावा सापडतो तेवढाच आपण त्या गोष्टीवरती विश्वास ठेवावा. मग कुठल्याही गोष्टीवरती विश्वास ठेवायचा असेल तर ती गोष्ट तपासून पाहायला पाहिजे, खरी आहे का, तिच्याबाबतचे पुरावे आपल्याला मिळाले पाहिजेत. आणि मग हे जर पुरावे आपल्याला मिळायचे असतील तर त्या पुराव्यांसाठी आपल्याला प्रश्न विचारण्याची सवय लागली पाहिजे.
मग आता प्रश्न विचारण्याची सवय कोणती? तर आपण प्रत्येक वेळेला का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे, कोणत्याही गोष्टीसाठी. का, कशासाठी, केव्हा, कुणी, काय, हे सगळे कचे प्रश्न, कचे बाराखडी पाहिजे सगळे. हे सगळे प्रश्न आपल्याला पडले पाहिजे. आणि जेव्हा हे प्रश्न आपल्याला पडतील त्याच वेळेला आपण आपल्या समस्यांचं उत्तरसुद्धा शोधू शकतो. म्हणजे ही वृत्ती आपल्यात निर्माण झाली पाहिजे. आणि ती वृत्ती निर्माण होण्यासाठी हे प्रश्न विचारण्याची परंपरा आपल्या समाजातून हद्दपार होत आहे. तिला पुनरुज्जीवित करणं खूप गरजेचं आहे. कारण जर प्रश्न पडले नाहीत, पहा मानवी मेंदू, आपण मानव प्राणी हा संपूर्ण या पृथ्वी तलावरील बुद्धिवान प्राणी समजला जातो. आणि त्याला प्रश्न पडले म्हणून हे जे प्रश्न पडलेले आहेत त्या प्रश्नांमुळेच आपली आजपर्यंतची या 21व्या शतकापर्यंतची वाटचाल झालेली आहे. हे जर प्रश्नच पडले नसते तर आपली प्रगती झाली नसती. मग प्रगतीच्या दृष्टिकोनातून प्रश्न पडणं गरजेचं आहे. आणि मग हे प्रश्न आपणच आपल्याला विचारायचे. आपल्या समस्येच्या बाबतीत कुठलीही गोष्ट कुणी सांगितली म्हणून, मी सांगते म्हणून पण मान्य करू नका. तुम्ही स्वतःची समस्या सोडवण्यासाठी याचा विचार करा की हे प्रश्न कसे पडले पाहिजेत, आपण काय आपल्याला प्रश्न विचारले पाहिजेत. ते काचे प्रश्न, का हा प्रश्न प्रत्येक वेळेला आपल्याला पडणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे हे प्रश्न पडण्यासाठी म्हणजेच आपल्या बुद्धीला विवेकी विचारांसाठी विवेकाने विचार करण्यासाठी आपल्याला यासाठी हे प्रश्न पडणं गरजेचं आहे. आणि हे प्रश्न सतत प्रत्येक गोष्टीच्या बाबतीत, कोणी कुठली गोष्ट सांगितली, आपण वाचली, ऐकली, कुणी आपल्याला आपल्या समस्यांच्या बाबतीत पर्याय सांगताना जर अंधश्रद्धेचा मार्ग सुचवत असेल तर तिथे चिकित्सा करणं खूप गरजेचं आहे. की हे मी करावं का, मी का करावं, याचे काय परिणाम होणार आहेत, त्या परिणामातून काय साध्य होणार आहे, चांगलं होणार आहे का वाईट होणार आहे. जेव्हा आपण विवेकी विचार म्हणतो ना, ते म्हणजेच काय, तर चांगलं काय आणि वाईट काय हे समजणं, यात फारकत करता येणं, योग्य काय अयोग्य काय हे समजणं हे महत्त्वाचं आहे. आणि हे समजण्यासाठी, योग्य अयोग्य काय हे समजण्यासाठीच हे प्रश्न पडणं खूप गरजेचं आहे. चिकित्सा करणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ही चिकित्सा करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन रुजणं महत्त्वाचं आहे. म्हणजे प्रश्न पडले पाहिजेत. आणि ह्या प्रश्नांची आपण स्वतःला सवय करून घ्या. आपल्याबरोबरच प्रश्नांची सवय आपण आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा करून देऊया. आपल्या पुढच्या पिढीला सवय करून देण्यासाठी आपल्याला ती सवय स्वतःत पहिल्यांदा रुजवली पाहिजे. सगळ्यांना साधी गोष्ट आहे. पहा, विज्ञान म्हणजे तुम्ही म्हणाला आता आम्ही काही विज्ञानाचा अभ्यास करायचा का. विज्ञानाचा अभ्यास करायची गरजच नाही आहे. विज्ञान आपण सगळीकडे वापरतो रोजच्या जीवनामध्ये. वस्तू तर वापरतोच आपण, पण विज्ञानाच्या सहाय्याने आपण वस्तू घेतल्या, बऱ्याचशा गोष्टी प्रगत वस्तू आपल्याला मिळाल्यात. अगदी सगळ्या आज ज्या व्हॉट्सअप फेसबुकवरती मी बोलते आहे ते तंत्रज्ञान, आणि ते आपल्या अगदी किचनपासूनचं घरातल्या प्रत्येक गोष्टींचं सगळं तंत्रज्ञान विज्ञानाने आपल्याला दिलं. पण आपण विज्ञानाची दृष्टी घेतलेली नाही. ज्याला मी वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणते, ती दृष्टी घेतली नाही. ती दृष्टी आपण घेणं गरजेचं आहे. म्हणजे चिकित्सा करणं जे गरजेचं आहे, हे विज्ञान आपल्या पावली आपण त्याचा वापर करतो आहे. मग ते पावली साधं उदाहरण घ्या सगळ्यांना. तुमचं किचन, तुमचं स्वयंपाकघर ही एक मोठी रसायनशाळा आहे. हे माहिती आहे का आपल्याला. रसायनशास्त्राची मोठी शाळा, जिथे वेगवेगळ्या रसायनांशी आपण रोज खेळत असतो. फक्त आपण त्याला रसायनं म्हणत नाही, तर ज्या भाज्या आहेत, जे काही अन्न आपण शिजवतो, जे मसाले आपण वापरतो, जे काही सगळं आपण तेल वगैरे वापरतो, मीठ वापरतो, हे सगळं काय आहे, रसायनच आहेत. आणि त्या रसायनांचं योग्य मिश्रण करून अन्न तयार करणं की जे आपल्याला जगण्यासाठी आवश्यक आहे, आपल्या कुटुंबाला जगण्यासाठी आवश्यक आहे, जे ऊर्जा देतं, त्यांना आपण तयार करत असतो. मग त्यातल्यासुद्धा स्वयंपाक करताना पण आपण त्या प्रत्येक गोष्टी त्याच्यामध्ये आपण गणित वापरतो, अंदाज घेतो की नाही, किती लोकांसाठी करायचं आहे, किती स्वयंपाक करायचा आहे, किती करायचं आहे, मग प्रमाण किती असायला पाहिजे. जर आपण प्रमाण व्यवस्थित घेतलं नाही तर काय होतं आपल्यालाही माहिती, बिघडतो पदार्थ. मग तिथे आपण गणित वापरतो. परत हे विज्ञान तर आहेच, हे विज्ञान आपण वापरतोच आहे की पदार्थ बनवताना कशात काय घालायचं, केव्हा घालायचं, तो प्रयोगच असतो की नाही आपला. प्रयोगही असेच असतात विज्ञानातले. मग त्या प्रयोगाचं अंतिम आपल्याला माहिती असतं आपलं उद्दिष्ट काय, त्यानुसार आपण साहित्य घेतो आणि प्रयोगातल्या एक एक पायऱ्या करत जातो. त्या पायऱ्या केल्यानंतर मग पदार्थ कसा झाला आहे त्याचा अनुमान घरातले लोक आपल्याला सांगतातच, आपल्याला अंदाज येतो.
मग त्यावेळेला आपण काही टिप्स पण वापरतो पहा, स्वयंपाकामधल्या एखाद्या पदार्थाच्या बाबतीतल्या, ज्या अशा फार खाजगीतल्या खास पदार्थ होण्यासाठी आणि योग्य होण्यासाठीच्या टिप्स कधी आपल्या आईनं, कधी आपल्या आजीनं आपल्याला दिलेले असतात, घरातल्या जुन्या महिलांनी. मग त्यांना काही विज्ञान माहिती नव्हतं का? हे विज्ञानच आहे, हेच विज्ञान आहे. ही चिकित्सा आपण करतो की नाही, हे विचारतो की नाही, का करायचं, कसं करायचं, कोणत्या पायऱ्यांनी करायचं, मग हे केल्याने काय होईल, हेच आहे सगळं. आपल्या आयुष्यातल्या समस्यासुद्धा सोडवताना असाच विचार आपल्याला करायचा आहे. आणि म्हणूनच म्हटलं की विज्ञान प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. आपल्या घरातल्या प्रत्येक कृतीमध्ये आपण ज्या करतो, त्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण या विज्ञानाचा वापर करतो. फक्त डोळेसपणे आपण पाहत नाही त्याकडे की हे विज्ञान आहे, गणित आहे, म्हणजेच ज्ञानाच्याच या शाखा आहेत. हा वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी आपण सुरुवात करा. प्रत्येक गोष्टीला प्रश्न विचारा, प्रश्न विचारा, निर्भीड व्हा. प्रश्न विचारण्यासाठी निर्भीड पण झालं पाहिजे. निर्भीड व्हा, प्रश्न विचारा. तुमच्यावरती जर काही गोष्टी लादल्या जात असतील, काही कर्मकांड लादली जात असतील घरातल्यांकडून, समाजाकडून, कुठल्या गोष्टी घडण्यासाठी म्हणून ज्या काही गोष्टी लादल्या जात असतील, अंधश्रद्धेला तुम्हाला बळी पाडलं जात असेल, तर त्यावेळेला तुम्ही प्रश्न विचारा, बोलत्या व्हा, बोला. बोलल्याशिवाय पर्याय नाही आहे, बोललं पाहिजे. तर तुम्ही त्या आर्थिक, मानसिक आणि शारीरिक शोषणापासून दूर राहा. सख्यांनो, या गोष्टींचाही आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणं हे खूप महत्त्वाचं आहे. तेव्हा महिला आणि अंधश्रद्धा या विषयामध्ये पुढे जाताना मी असं म्हणेन महिलांसाठी की त्या भीमरायानं दिला, त्या भीमरायानं दिला एक जीवन मार्ग नवा, समताच तारील तुला ग शेजारीण सखे ग बाई, समताच तारील तुला ग शेजारीण सखे ग बाई. ही समता आपण हक्कानं, अधिकारानं मिळवायची आहे. ते आपल्याला मिळेलच असं नाही. इतकी वर्ष झाली आहेत आपण स्वतंत्र होऊन, अजूनही स्त्री पुरुष समानतेसाठी लढतोय आपण. तेव्हा आपल्याला लढायचं आहे. तेव्हा ही जी समता आहे यासाठी आपणच संघर्ष करायचा, आपणच लढायचं आहे. आणि जेव्हा आपण लढू त्याच वेळेला अंधश्रद्धेला आपल्याला कोणी बळी पडणार नाही. किंवा आपण बळी पडत असताना पहा, तुम्ही विचार करा, ह्या अंधश्रद्धेला बळी पडताना जे शोषण करतात ते कोण आहेत? त्यात शोषण करणाऱ्या अम्मा वगैरे अशा बायका किती आहेत आणि बाबाबुवांचं प्रमाण किती आहे? म्हणजे तिथे सुद्धा पुरुष तुमचं शोषण करतात. तिथेही म्हणजे ती गोष्ट जी आहे ती असमानतेशीच संबंधित येते. म्हणून आपला लढा आपण लढायचा आहे, आपणच लढायचं आहे. यासाठी तुम्हाला मदत करायला भरपूर लोक आहेत, भरपूर संघटना आहेत, चळवळी आहेत, आमची अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे. लढा, आपला लढा आपणच द्यायचा आहे, आपल्याला आपणच उन्नत करायचं आहे. आणि या अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर यायचं आहे. आणि ह्या अंधश्रद्धेच्या गर्दीतून बाहेर यायचं असेल तर शिक्षणाशिवाय, ज्ञानाशिवाय कुठलाही पर्याय नाही. तेव्हा मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा आपणच पुढाकार घेणं गरजेचं आहे. आपल्या स्वतःच्या मुलींसाठी तर आहेच, पण समाजातल्या मुलींसाठी शिक्षणासाठी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा. त्यांना तुम्ही सहकार्य करा. ज्यांना शिक्षणाची संधी मिळत नसेल, नाकारली जात असेल, त्यामुळे त्यांच्यावरती, मुलींवरती होतात अत्याचार शिकू नयेत म्हणून, तिथे लढा मुलींसाठी. जमल्यास कायद्याचं पण पाठबळ घ्या, पण लढा. कारण आपण एकमेकींना मदत नाही केली, आपण एकमेकींना सावरलं नाही, तर या लढ्यामध्ये दुसरं कोणी आपल्याला सावरणार नाही. एकमेकांशी आपली जी ताकद आहे, आपली मानसिक आणि बौद्धिक ताकद, या ताकदीचा पूर्णपणे वापर करायला शिका. सगळ्यांना मला हेच तुम्हाला सांगायचं आहे, तुमच्याशी हाच मला संवाद साधायचा होता की अंधश्रद्धांना बळी पडण्याचं प्रमाण आपलं आता कमी झालं पाहिजे. तेव्हा उठा आणि आपलं शस्त्र म्हणजे आपले शब्द यांचा वापर करायला सुरुवात करा. तसं पहा, भांडण्यासाठी आपण आपल्या अधिकारासाठी भांडताना, घरातल्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी भांडताना आपण आपल्या आवाजाचा, शब्दांचा वापर करतो. तसं आपल्या हक्कासाठी लढायला आपल्या शब्दांचा वापर करा, आपल्या आवाजाचा वापर करा, आपल्या लेखणीचा वापर करा. तेव्हा अंधश्रद्धेचं निर्मूलन करण्यासाठी माझ्या सख्यांनो, तुम्हाला जर माझ्या गोष्टी पटल्या असतील, माझ्या गोष्टीच तुम्ही विचारात घ्या असं मी म्हणत नाही. तुमच्या बुद्धीनं विचार करा, प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करा की हे खरंच असं आहे का, हे केल्यानं काय होतं आहे, ह्यानं माझा काय फायदा होतो, माझ्या कुटुंबाचा काय फायदा होतो, माझी प्रगती होती आहे का, की मी अधोगतीकडे जाते आहे, काय होतं आहे. समस्येशी लढायला शिका. भावनिकदृष्ट्या विचार करणाऱ्या मेंदूला थोडंसं गप्प बसवायला शिका. विवेकी विचाराच्या मेंदूला जागा करा. आणि त्याला जागा करण्यासाठी लेखणी हातात घ्या, वाचन करा, खूप वाचा. सगळ्यांना खूप वाचा. आता या लॉकडाऊनच्या काळात तर खूप संधी आहे तुम्हाला.
मान्य आहे, घरातली कामं आहेत, कुटुंब आहे, पण आता कुटुंबातली मंडळी आपल्याला थोडीफार मदत करत आहेत. वाचनासाठी आपला वेळ जितका देता येईल तितका द्या. चिकित्सा करायचा प्रयत्न करा. आणि आपली एखादी अडाणी भगिनी कुठल्या समस्येला सामोरे जात असेल, तिचं कुठे शोषण होत असेल, या अंधश्रद्धेमुळे तिचं शोषण होत असेल, काही रूढी परंपरांमुळे तिचं शोषण होत असेल, स्त्री म्हणून तिचं शोषण होत असेल, त्यासाठी तिच्या मागे पाठीशी खंबीरपणे उभ्या राहा. आपणच एकमेकींना साथ द्यायची आहे, आपणच एकमेकींना आधार द्यायचा आहे आणि एकमेकींना उभं करायचं आहे. प्रगतीच्या दिशेने जाण्यासाठी, उन्नतीसाठी, स्वतःच्या वैयक्तिक उन्नतीसाठी, इतर कोणाच्या नाही, स्वतःसाठी, ज्याला आपण समाधान सुख म्हणतो, जे समाधान सुख आपल्याला हवं आहे, म्हणजे जे समाधान सुख आपल्याला मिळवायचं आहे ते प्रेमाने आपण मिळवू शकतो. एकमेकींना प्रेमाने सांभाळा, एकमेकींना साथ द्या आणि कोणत्याही अंधश्रद्धेला बळी पडवू नका. त्या महिलांना जाताना मी एवढंच म्हणेन की शेवटी सांगतो आता, शेवटी सांगते आता, सोड साऱ्या भाकड कथा, सोड साऱ्या भाकड कथा, उरल्या जीवनात किती व्यथा ग शेजारीण सखे ग बाई, उरल्या जीवनात किती व्यथा ग शेजारीण सखे ग बाई. कोणत्याही भाकड कथांच्या मागे जाऊ नकोस. सत्य परिस्थिती, वर्तमान काळातली परिस्थिती बघ, उघड्या डोळ्यांनी, डोळे उघडे ठेवून, ज्ञानाच्या डोळ्यांनी, ज्ञानाच्या प्रकाशामध्ये त्या गोष्टी बघ, त्याचा विचार कर, विवेकी विचार कर, त्याची चिकित्सा कर आणि तुझ्या प्रगतीसाठी, उन्नतीसाठी आणि सुखासाठी, आनंदासाठी, आपल्या कुटुंबाच्या आनंदासाठी ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्यांचा विचार कर आणि त्यास तूच स्वतः स्वीकार आणि कुठल्याही अंधश्रद्धांना बळी पडू नकोस. जय भीम, जय संविधान.